Hello, hello. This is the My Artifact episode number 1504. आजची तारीख आहे 26 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 10:10 वाजून 30 मिनिट, 10:30 वाजले. सांगायचं म्हणजे असं काही फारसं काही नवीन वगैरे नाही. जस्ट लाईक रिली नॉर्मल. या म्हणजे आता गोष्टी थोड्या नॉर्मल होऊ लागल्या माझ्यासाठी. म्हणजे अगोदर कसं की आज गेले 2 दिवस नाही का मी खूप एकटा एकटा अलोन आणि इथे काहीच नाही बा आणि असं प्रमाणे फील करत होतो. बट आता तसं नाही आहे. जस्ट लाईक चेंज भवन मध्ये मी रूम केली तर एवढं काही वाईट पण नाही. इट इज डेफिनेटली गुड. या मी म्हणलो होतं हळूहळू गोष्टी क्लिअर होत जाईल. एकदम एकाच दमात सगळं काही एकदम तुझ्या ताटात येणार नाही. सो मी त्याची वाट बघितली आणि खरंच गोष्टी क्लिअर होत गेल्या. आता राईट ना माझ्या डब्याचा पण खर्च वगैरे सगळं झाला. वेल म्हणजे घर मला काय तेच मला डब्बा देऊन राहिले. रूम रेंट तो तर झालाच ऑफकोर्स. पाण्याचा प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह झालाय. एवढा काही इश्यू नाही त्याचा. ओके. झोपण्यासाठी पण फारसा काही इश्यू नाही. मी चटईवर झोपलो आणि मला बहुतच मस्त झोप लागली. मला अशी फारसं काही वाटलंच नाही का मला गादीची पण गरज लागते बा वगैरे. हा मस्त झोपलो आणि झोपही लागली. आणि ऑफिसही काफी कन्व्हिनियंट आहे. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ गुड फॉर प्रत्येक ठिकाणून सगळं चांगलं आहे. सो इट जस्ट नॉट लाईक दॅट. या अजून काही सांगायचं वगैरे तसं काही आहे नाही. दॅट इज रिअली गुड. या बट हे गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी आपण आपले टार्गेट विसरलो नाही पाहिजे. आवर टार्गेट इज गो टू पुना अँड अचीव बिगर टार्गेट. सो इट जस्ट लाईक आपल्याला पुण्याला जायचं आहे. सो यासाठी प्रयत्न सुरू ठेव. एव्हरी डे तू रेझ्युमे अपडेट कर, अपलोड कर, अप्लाय कर जॉबला, रेझ्युमे पाठव. एव्हरीथिंग यू हॅव टू डू. येस. आणि देन आपल्यानंतर एक थोडं चांगला एक भेटेल. सो आपण त्याला टार्गेट अचीव करण्याचा प्रयत्न करू. ओके. सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन. आता तरी मी थोडं सेटल झालो असं मला वाटत आहे. या एवढं काय आता फारशी भीती नाही वाटत आहे. एकटं वाटत नाही आहे. सो इट इज डेफिनेटली गुड. हा मी जे हे हेडफोन्स घेतले आहे हे 2,500 हे वायरलेस हेडफोन. दे आर सो बिग. या आणि मला छोट्या हेडफोनची गरज आहे. बट माझ्यापाशी जास्त पैसे नाही. आता थोडे पैशाची प्रॉब्लेम आहे. आता राईट ना माझ्या अकाउंट मध्ये 1,500 रुपये आहे फक्त. या प्रशिक मला पाठवून राहिला उद्या तुम्हाला 5,000 रुपये पाठवण. सो दॅट इज गुड. बट आजची तारीख जर 26 आहे तर 1 तारखेला घर मालकाला पैसे द्यावे लागेल 2,500 रुपये. देन माझ्यापाशी उरते काहीतरी 3-3,500 रुपये. सो 3-3,500 रुपयामध्ये मग मला म्हणजे खर्च पाणी वगैरे थोडं पाहावं लागेल. ऍटलिस्ट तरी 10 दिवस. यस. 10 दिवसानंतर पगार होऊन जाईल. सो त्याचे पैसे आणि त्याच्यानंतर FD त्याचे पण पैसे होऊन जाईल. सो no need to worried about that. Yes. And yeah, till then fine is good. So this is it. This is the end. This is the my हे एवढं झालं. माझी पढाई नाही होऊन राहिली. या स्टडी आहे की व्हिडिओ बघतो म्हणलं बट साला ऑफिस मध्ये बघता येत नाही कारण हेडफोन नाही त्यामुळे. सो मी एक हेडफोन घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. एक छोटासा 100-200-300 रुपयाचा एखादी हेडफोन वगैरे काळा कलरचा. या युजली काळा कलर. कारण काळा कलर कसा एक प्रकारे राऊंड अप होऊन जातो एन्व्हायरमेंट मध्ये, माहित पडत नाही. सो येस. या संडेला घरी जाईल. कपडे धुवायचे आहे घरी जावंच लागेल. येस. गाडीने जाऊ का मी? जाऊ पा गाडीने. आता असं ट्रॅव्हल्सने गेला ना तुला करीब 60-100 रुपये खर्च येईल. या 100-200 रुपये खर्च. बट जर तू गाडीने जाशील तुला करीब 300-600 रुपये खर्च येईल. पेट्रोल
बट मी कधी ट्रॅव्हल नाही केलं बाईकने. जोपर्यंत आपल्यापाशी ऑफिसची बस सुरू होत नाही तोपर्यंत, त्यानंतर आपल्याला गाडीची काहीही गरज नाही. हार्डली 10-15 दिवस आहे, त्याने 1 तारखेपासून मग ऑफिसची बस सुरू झाली. दॅट इज रिअली गुड थिंग फॉर मी. So till then everything is fine is good. Stay safe. This is the My Artifact episode number 1504. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank